आपली महायुती आहे तर दोन धनुष्यबाण आणि दोन कमळ यांना आपण मतदान केलंच पाहिजे. आणि तसं पण बघायला गेलं तर चारही असे उमेदवार आहेत जे आपले भरपूर कामं करतात. आमची नम्रता जयेंद्र कोळी आम्हाला खूप मदत करते. म्हणजे आमच्या घरात प्रॉब्लेम काय झाला, बाहेर काही प्रॉब्लेम झाला तर आम्ही त्यांना हक्काने सांगतो आणि त्या इतक्या वर्ष झालं आम्हाला हक्काने ते आमचं काम करतात. माझी सगळ्यांना असं वाटतं की हा पॅनल हा निवडून आलाच पाहिजे. हा पॅनल आपला आहे, आम्हाला आमचा वाटतो आणि आम्ही त्यांच्यासाठीच काम करतो. म्हणून दोन कमळ आणि दोन धनुष्यबाण हे आपण निवडून आणलंच पाहिजे. काय वाटतं तुम्हाला वॉर्ड क्रमांक 22 लोकांचा प्रतिसाद कशा पद्धतीने आहे आपल्या खूप चांगला आहे. काम केलेलं आहे तर सगळ्यांचं मतदान त्यांच्यासाठी एक दृष्टीने आहे सांगू शकतो. काय सांगाल ताई, वॉर्ड क्रमांक 22 मधून आपल्या नम्रताताई कोळी या पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत आणि काय वाटतं तुम्हाला कशा पद्धतीने लोकांचा त्यांना प्रतिसाद? आता नम्रता काकींबद्दल बोलायचं झालं तर 2017 मध्ये सुद्धा त्या उभ्या होत्या आणि हा त्यांचा दुसरा टर्म आहे. तर तुम्ही दुसऱ्या टर्म वरनच ओळखू शकता की वॉर्ड क्रमांक 22 क मधून त्यांना भरपूर प्रेम मिळालं आहे म्हणून त्यांना हा दुसरा चान्स मिळाला आहे. आणि आजपर्यंत त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत आणि त्यांनी प्रूव्ह केलेलं आहे त्यांना की त्यांनी 60हून जास्त वयस्करांच्या जे नागरिक आहेत त्यांची मोतीबिंदू यांचं ऑपरेशन मोफत मध्ये केलेलं आहे. तर बरेच कार्यक्रम आम्ही उपद्व्यात केलेले आहेत, विद्यार्थ्यांसाठी आम्ही कामं केलेली आहेत. हे फक्त नम्रताताईंमुळे झालेलं आहे आणि त्यांच्या संमतीने आणि त्यांच्या सहकार्याने त्यांच्या अख्ख्या कुटुंबाने ती साथ दिलेली आहे. आणि येणाऱ्या आता हे निवडणुकीनंतरही आमचं कार्य तसंच चालू राहणार आहे आणि हे शेवटपर्यंत आम्ही आमचं कार्य चालू ठेवणार आहोत. वॉर्ड क्रमांक 22 मध्ये जे काही कोणी नम्रताताईचे प्रचारासाठी येत आहेत आणि जे कोणी लोक त्यांना सपोर्ट करत आहेत त्यांना कशा पद्धतीने आपण मनोगत व्यक्त करतो? मी सगळ्यांना हेच सांगू इच्छिते की जे नम्रताताईंच्या सोबती आहेत ते त्यांच्या सहज खुशीने येतात आणि त्यांच्या मनासारखे त्यांची मतभेद अख्ख्या संख्या बायकांच्या घेऊन येत आहेत. कारण की त्यांच्या मनात ती इच्छा दिसून येते की खरंच नम्रताताई त्यांच्यासाठी लढतायत, झडतायत आणि त्यांची कामं करतायत. म्हणून आज त्यांचं प्रेम या संख्येत त्या महिलांचं दिसतंय. आणि माझी इच्छा हीच आहे की आम्ही सगळे शेवटपर्यंत नम्रताताईंसोबतच असणार आहोत. केंद्रातला आणि राज्यातला विकास बघून आताच्या या महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजपा भारतीय जनता पार्टीला नक्कीच मत द्या आणि आमच्या चारही उमेदवाराला नक्कीच निवडून आणा. काय सांगाल आपल्या नम्रताताईंबद्दल, त्यांच्या विकास कामांबद्दल? नम्रता जयेंद्र कोळी यांनी भरपूर कामं केलेली आहेत विकासाची. कोविड पासून ते सर्वांना मदत करतात, आतापर्यंत मदतच करत आलेत आणि पुढेही करणार. अशाच विकास कामासाठी विकास जर घडवायचा असेल तर नक्कीच आमच्या उमेदवारांना नम्रता जयेंद्र कोळी यांना नक्कीच निवडून. खूपच छान प्रतिसाद भेटतोय. लोक आवर्जून त्यांना खूप उत्साहाने त्यांचं स्वागत करतात. सभी देशवासियों से अनुरोध है कि सब लोग वोटिंग के दिन सबसे पहले वोट डाले 15 तारीख को। कोई सोए ना, कृपया सबको ये ध्यान में रखना चाहिए क्योंकि आपके भविष्य की बात है। अगर आप लोग सो गए, लेट हो गया और शाम को कोई बहाना नहीं करना कि हाँ आज मेरा काम है। प्लीज छुट्टी लेकर के वोट देने जाइए कृपया। जब तक जो वोट नहीं दोगे तो आपका भविष्य संवरेगा कैसे? कैसे आप किसी नेता को चुनो, अच्छे नेता को चुनो जो आपके विचार में आए। किसी के पैसे पे मत जाइए, पैसे ले लो जो दे रहा है, लेकिन जिसको मन करे उससे ही वोट डालो, उसको ही डालो। वोट कमल को ही देना। आपको पता है सबको कि मोदी जी कितना अच्छा काम कर रहे हैं, ये बताने की जरूरत ही नहीं है, सब पब्लिक को पता है। इसलिए आप अपने सोच समझ के ही वोट देना सबको। और मैं ये सबसे अनुरोध करूंगी कि सुबह सुबह 15 तारीख को उठ के कोई बहाना बट्टी मत करना करे कि आज मेरा ये काम है वो काम है। सुबह उठ के सबसे पहले वोट डालिए।
वोट डालो, अपना धर्म निभाओ। ये भी कन्यादान जैसे देते हो ना, ये भी मुफ्त का दान है। ये दान अपना दे के अपना कम से कम कुछ तो जीवन सफल बनाओ। बहुत ही अच्छा काम है। धन्यवाद।